नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. कसे आहात? तर गुड मॉर्निंग मित्रांनो सगळ्याला. तर मित्रांनो, आज आपण खूप विशेष ठिकाणी जाणार आहे. तर आपण जाणार आहे इंदापूर तालुक्यातील पळसगाव या गावी जाणार आहे, कारण तिथं हेमाडपंथी पद्धतीचं खूप जुनं मंदिर आहे मित्रांनो. गेली 43 वर्ष मंदिर हे पाण्याच्या खाली असल्यामुळे आपल्याला बघण्याचा कधी मुहूर्त आला नाही मित्रांनो, आणि तो आता आलेला आहे. आणि मी तुम्हाला ते मंदिर पूर्णपणे जाणार आहे आणि तिथं दर्शन दाखवणार आहे. कसं आहे मंदिर तिथलं आणि कसं असू शकतं मंदिर की पहिल्या काळातलं आणि आत्ताच्या काळातलं मंदिर कसं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, चला जाऊयात. आणि तुम्हाला विनंती की जे नवीन असतील त्यांनी अजून आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारचे जे बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, तुम्हाला जर यायचं असेल तर पुण्यापासून 120 किलोमीटरच्या अंतरावरती हे पळसदेव हे गाव आहे आणि इंदापूरपासून 17 ते 18 किलोमीटरच्या अंतरावरती हे गाव आहे. चला तर मित्रांनो, जाऊया आणि तुम्हाला पण दाखवतो कसं आहे. तर मित्रांनो, फायनली आपण इथं पोहोचलेलो आहे. माझ्या पाठीमागे तुम्हाला बघू शकता तुम्ही कसं आहे मंदिर. तर या मंदिराला पूर्ण तटबंदी होती, पण मित्रांनो आता काही तटबंदी राहिलेली नाही, त्यामुळे काय आता आपल्याला ते बघता येणार नाही. तर मित्रांनो, चला आतमध्ये जाऊन बघूयात कसं आहे मंदिर आहे. तुम्हाला तर सगळं दाखवतच कसं आहे. जे नवीन असतील त्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. तर मित्रांनो, ह्या मंदिराची एक विशेष गोष्ट आहे की गेली 43 वर्ष हे मंदिर पाण्यामध्ये असते. तरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता कसं भक्कम दगडामध्ये त्याचं बांधकाम केलेलं आहे आणि ह्याचे नक्षी बघू शकता कसे सुंदर प्रकारे याचं झालेलं आहे काम. तर मित्रांनो, आता सध्या पाणी खूप खाली गेल्यामुळे हे मंदिर आपल्याला ह्या वर्षी बघण्यात आलेलं आहे. तर पाऊस पडल्यानंतर मित्रांनो हे पूर्ण मंदिर पाण्याच्या आतमध्ये जाते, त्यामुळे आपल्याला बघण्यात काही मिळत नाही मित्रांनो. तर मित्रांनो, ह्या वर्षी बघण्याचा आपल्याला आनंद मिळाला आहे मित्रांनो. तर मित्रांनो, बघूया आतमध्ये कसं तुम्हाला तर दाखवल्याचं मित्रांनो. तर मित्रांनो, हे मंदिर महादेवाचे आहे असं बोलतात लोक, पण आपल्याला इथं आतमध्ये काय आपल्याला मूर्ती येथे पाहायला मिळाली नाही महादेवाची किंवा अन्य देवाची. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि त्याला भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.